नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नाशिक शहरातील आरंभ महाविद्यालय व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल कनिष्ठ विद्यालय यांच्या वतीने जेल रोड परिसरात भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य भारत तिरंगा रॅली. नाशिक शहरातील आरंभ महाविद्यालय व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल कनिष्ठ विद्यालय यांच्या वतीने जेल रोड परिसरात भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत तिरंगा रॅली काढण्यात आली. त्या निमित्ताने आरंभ विद्यालयातील उपप्राचार्य श्रीमती संगीता पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज सकाळी 8:30 वाजल्यापासून आरंभ महाविद्यालयातून तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. राष्ट्राचे अभिमान असलेले तिरंगा म्हणजे आपले स्वातंत्र्य व अभिमानाची ओळख, त्या शांती, समृद्धी व धैर्याचे प्रतीक. आज आरंभ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात 60 फुटीचा तिरंगा घेऊन आपल्या देशभक्तीची, एकीची व अभिमानाची उजळणी केली. समाजाला संदेश व देशभक्तांनी दिलेल्या बलिदानाची कृतज्ञता, राष्ट्रीय व नवीन भारतासाठी राष्ट्रसेवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी प्रेरणा प्रत्येक व्यक्तीच्या पुढे ठेवून हृदयात जागवण्यासाठी विद्यार्थ्यांचा भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांनी जेल रोड परिसर हादरून गेला. 750 विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या सप्तशतके तर सुवर्ण महोत्सव पूर्ण झाल्याबद्दल परिसरातून रॅली, भारत माता व स्वातंत्र्य सेनानी वेशभूषेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ही रॅली महाविद्यालयापासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत काढण्यात आली व तीच रॅली साने गुरुजी नगर, लोकमान्य नगर, मोटवानी नगर मार्गे आरंभ महाविद्यालयात समारोप करण्यात आला. प्रारंभिक लेझिम बँड पथक होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक प्राध्यापक संदीप गांगुर्डे, ऋषिकेश जाधव, प्राध्यापक आनंद खरात यांनी केले. रॅलीत शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक विलास सानप, प्राध्यापक प्रदीप वाघ, प्राध्यापक राजेंद्र शेळके, प्राध्यापक प्रवीण खैरे, प्राध्यापक राजेश खताळे, प्राध्यापक राजेंद्र शेळके, प्राध्यापक प्रवीण खैरे, प्राध्यापक राजेश खताळे, प्राध्यापक संदीप निकम, प्राध्यापक भरत खंदारे, प्राध्यापक निलेश खैरनार, प्राध्यापक यशवंत सूर्यवंशी, प्राध्यापक निलेश श्रीवास्तव, प्राध्यापक प्रतिमा पंडित, प्राध्यापक अपर्णा बोराळे, प्राध्यापक पुष्पलता सुर्वे सह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच नाशिक रोड आरंभ महाविद्यालयात पसायदान विद्यार्थ्यांनी सादर केले. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज प्रतिनिधी संदीप प्रभू होते. मॅडम, 15 ऑगस्ट बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि आज आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या इथे पार पाडत आहोत. तरुण पिढीला याचं भान राहावं आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारकांनी जे काही बलिदान दिलंय त्या बलिदानांची माहिती आणि त्या माहितीबद्दल त्या तरुण पिढीमध्ये ही ऊर्जा कायम शेवटी राहण्यासाठी आपण त्यांच्यावर हे संस्कार करत असतो, देशभक्तीचे संस्कार करत असतो. आणि हाच प्रयत्न पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आणि आरंभ महाविद्यालयाच्या आमच्या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही हा संस्कार रुजवण्यासाठी ही एक तिरंगा रॅली इथे काढलेली आहे. आणि आपल्या तिरंग्याचा अभिमान घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी या परिसरामधून आपण ही रॅली इथे काढत आहोत. आणि अशी प्रचंड भव्य रॅलीतून आम्ही हा समाजाला संदेश देऊ इच्छितो की भारत माझा महान आहे आणि मला माझ्या तिरंग्याचा अभिमान आहे. म्हणूनच आपल्या तिरंग्याबद्दल सर्वांनी तिथे नतमस्तक होणं ही आज काळाची गरज झालेली आहे. आणि शत्रू देशांनाही दाखवून द्यायचं आहे की आपली ताकद काय आहे, तिरंग्याची ताकद काय आहे. आणि हाच संस्कार या नवीन पिढीमध्ये रुजवत आहोत. धन्यवाद. तुम्हाला सर. लोकांमध्ये जनजागृती व्हावी, देशप्रेम, देशभावना वाढीस लागावी या हेतूने आम्ही ही रॅली काढलेली आहे. शासनाने आदेश दिलेलाच होता की आपण तिरंगा रॅली काढायची आणि त्याला अनुसरूनच आमच्या आरंभ महाविद्यालयाने आपल्या नाशिक रोड परिसरामधून ही भव्य अशी रॅली काढलेली आहे. धन्यवाद.
नाशिक प्रतिनिधी संदीप रुपवते। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।